फोन बी उचलत नाही गई तारा. कुठं गेले काय माहिती बाई. काय करावं. तिला माहितीये ना आपण सगळे तिला बोलणार, कन्व्हिन्स करणार, म्हणून ती फोन उचलत नाहीये आणि आपल्याला टाळण्यासाठी कुठेतरी लपून बसलीये. तिला शोधायला हवं. हा ना, मला बी तेच वाटते. माहितीये का कसली रागात घरातून निघून गेली होती ती. त्याच्यावरून तर मला आता भीतीच वाटते, येते पोरगी की नाही येते तेच कळत नाही बाई. आता काय तुला करायचं. अंदाज आहे का ती कुठे आली. इकडे 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 इकडे. कुठे गेली होती तू? तुला कळत नाही का तारा? मी काय म्हणते जरा ऐकून तरी. रिलॅक्स. तिला येऊन सेटल होऊ दे आणि घरात तमाशा नको. जरा शांत. तारा, काय झालं एक्झॅक्टली? तू गाण्याला नकार का दिलायस आणि तुझं असं तळ्यात मळ्यात का सुरू आहे? तू एक फॉर्म फायनल डिसिजन का नाही देतेस? अहो वहिनी, तुम्ही मला सगळे सारखं सारखं त्याच विषयावर का बोलायला लावताय? मी माझा निर्णय ऑलरेडी सांगितलाय. ऐका ना तारा मॅडम, आपण काढूयात ना काहीतरी मार्ग. तोपर्यंत मला असं वाटतंय की तुम्ही रियाज चालू ठेवा, आपण बघूयात पुढे काय होत आहे ते. हा, काही होणार नाहीये आणि यातून बाहेर पडायचा मार्ग ना मी निवडलाय ऑलरेडी. मला पुन्हा पुन्हा त्याच विषयावर नाही बोलायचंय. पण मला बोलायचंय. चल चल तू सोबत. वहिनी हात थोडा यार मला. काय करताय? हात सोडा ना तिचा. अहो सोमराव, काय ना मला ना थोडं बोलायचंय तिच्याशी. मग बोला ना. कोणी अडवलंय तुम्हाला? जे काही बोलायचंय ते इथे बोला. माझी बायको माझ्या समोरून कुठेही हलणार नाहीये. यांना जे बोलायचंय ते बोलू दिलं पाहिजे. आणि या सोहम समोर बोलत नाहीये कारण सोहमला सत्य माहितीच नाहीये. आणि ताराचं काय? तारा गायला तयार होण्यातच आपलं भलं आहे. ह्या सोहमला समजवलं पाहिजे, नाहीतर प्लॅन फिसकटेल. अहो ते थोडं पर्सनल आहे. आमचं बोलू द्या ना. चल ना ग बाई. पर्सनल? हाऊ बायको आहे ती माझी. सोमराव, आपल्याला असं वाटतं की प्रेमात आपल्याला सगळं माहितीये, पण तसं नसतं. बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित नाहीत, मला माहितीये. मला कन्व्हिन्स करू द्या ना. नाही माहिती आहेत ना मला काही गोष्टी. मग मला सांगा आता, आणि तेही इथेच. सोहम, रिलॅक्स. त्या दोघी ताराला आधीपासून ओळखतात, आपल्यापेक्षा जास्त ओळखतात. ताराचा स्वभाव त्यांना माहिती आहे, त्या तिला कन्व्हिन्स करतील गाण्यासाठी. थांब ना जरा. आणि तुझी इच्छा आहे ना ताराने गावं म्हणून, मग? हो ऐश्वर्या वहिनी, पण तिच्या मनाविरुद्ध नाही. नाही, मनाविरुद्ध नाही. ती मनापासूनच गाणार. पण त्यांना बोलू तर दे, तिला कन्व्हिन्स तर करू देत. सोहम, रिलॅक्स. चला. चला कुठं? तुम्ही थांबा इथं, आम्ही बोलून येतो. हे हॅलो. म्हणजे आम्ही बोलतो तिच्याशी, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय ना. तुम्ही थांबा इथं असं म्हणायचं होतं मला. हा आले. सॉरी. हा सॉरी. चल गे वहिनी, वहिनी, वहिनी काय वहिनी. हात थोडा वहिनी. वहिनी, अरे तोंड बांधायला पाहिजे तुझं. सुरू बोलायला लागलीस. हो ग मागे काय नाटक आहेत ग तुझी. गपचूप गायला तयार व्हायचा तारा. हा नाही तर मी काय करू शकते माहिती ना तुला. काय करणार आहात? माझ्या फिल्मच्या प्रोड्युसरला जाऊन सांगणार आहात? हा सांगणार. त्याला जाऊन सगळं खरं खरं काय ते सांगणार कशी खोटारडी गायिका आहेस तू. मग बघ कसं ना लाथ मारून पिक्चर मधनं काढून टाकतो तुला तो. हातची फिल्म जाईल तुझ्या तारा. बहिणी, म्हणजे तुम्ही हे सांगून त्यांना गाण्यासाठी तयार केलं? मग काय कापूस कोंड्याची गोष्ट सांगून तयार करणार होते? हा काय सांगितलं असतं म्हणजे ही बया तयार झाली असती. ऐका ना, मी आधी तयार होते, पण आता परिस्थिती नाही आहे तशी. त्यामुळे मी शो मध्ये गाणार नाही म्हणजे नाही. मी पोकळ धमक्या देत नाही. हा मी खरंच जाऊन त्यांना सांगन. मग बघ तुझं कॉल होईल ते सांगू. मग जाऊन सांगा. काय करायचं ते करा तुम्ही. मला नाही फरक पडत. मी नाही घाबरत आता कोणाला. कारण कसं आहे ना, जर मी आता गायला रेडी झाले तरी ते मला फिल्म मधून काढूनच टाकणार आहेत. आणि जर तुम्ही त्यांना सगळं जाऊन सांगितलं तर त्याने माझी बदनामी होणार आणि त्या भीतीने ते मला फिल्म मधून काढून टाकणार. काही केलं तरी माझ्यासाठी रिझल्ट सेमच आहे. पण जर समजा तुम्ही त्यांना सगळं जाऊन सांगितलं आणि त्यांना काही फरकच नाही पडला तर ते मला फिल्म मधून नाहीच काढणार. रादर नेगेटिव्ह का असेना, माझ्या पब्लिसिटीचा त्यांना फायदाच होणार आहे. तो चान्स मी घेईनच. त्यामुळे मीच तुम्हाला सांगते, जाऊन सांगा त्यांना. तारा मी खरंच सांग ना. विचार कर तू. सांगितलं ना मला नाही फरक पडत म्हणून. कसा फरक पडत नाही तेच बघते ना मी. जाऊन फक्त तुझ्या प्रोड्युसरला नाही सांगणार, तुझ्या घरच्यांना बी सांगणार. मग बघ कसं खोट्टारडी म्हणतील तुला. सांगू जा, जाऊन सांग सगळ्यांना. बॅनर लाव मोठे मोठे.
तू हिच्या वहिनी वहिनी हे बघा, तुम्ही उगाच रागाच्या भरात काही करू नका. शांतपणे विचार करूयात आपण आणि काहीतरी मार्ग निघेल. काय मार्ग काढणार तो आपण सावळी? हा मग ही बया ऐकते का कुणाचं? सगळ्यांनी समजावून पाहिलं, काय उपयोग आहे? वहिनी शांत व्हा ना प्लीज. काढूयात ना आपण काहीतरी मार्ग. उद्या बघूयात ना ह्या बाबतीत काय करायचंय ते, प्लीज. मग ते कर काय करायचं ते. हा पण तिला गाण्यासाठी तयार कर. घरात खायचे वांदे झालेत. झोप लागना मला. भैरवीचा फोन आला होता. तिचं म्हणणं आहे की ताराचा शो कदाचित रद्द करावा लागेल, कारण ताराचं मला काही कळतच नाही, कधी हो म्हणते गायला, कधी नाही म्हणते. तिच्या या अशा वागण्यामुळे ना भैरवी सुद्धा खूप चिडली आहे तिच्यावर. सावलीने पण हेच सांगितलं मला. सावलीला पण टेन्शन आलंय. नाही, पण काही झालं तरी आपल्याला ताराला गाण्यासाठी तयार हे करावंच लागेल. मला पण हेच वाटतंय बाबा. मला वाटतं आपण असं करूया, आपण जाऊन त्या फिल्मच्या प्रोड्युसरशीच बोलूया ना. नको नको बाबा, उगाच म्हणजे बोलायला काही नाही, पण जर चुकीचा परिणाम झाला ना तर तो प्रोड्युसर कदाचित तिला फिल्मवरून काढून पण टाकेल. एक्झॅक्टली, मला सुद्धा असंच वाटतंय. आणि आपण जर का असं केलं ना तर ती आपल्याला कधीच माफ नाही करणार. पण काहीतरी सुवर्ण मध्य काढायलाच पाहिजे आपल्याला. मी एक काम करते, मी जाऊन बोलते तिच्याशी. आले. सगळा प्रॉब्लेमच झालाय. बघूयात. आई बोलते ना तिच्याशी, बघू काय होतंय. विठ्ठला, तू नेहमी मार्ग दाखवतोस ना रे, मग आता सुद्धा मार्ग दाखव. कार्यक्रम 2 दिवसावर आला आणि तारा मॅडम अडून बसल्यात, कुणाचं ऐकत नाहीयेत त्या. त्यांनी गाण्यासाठी होकार नाही दिला ना तर संकट माझ्या कुटुंबावर येईल. माझ्या आई बाबांनी त्यांचं पूर्ण आयुष्य तुझ्या चरणी वाहून घेतलंय रे. त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. मला वाटलंच होतं तू इथे असशील. काय म्हणतोय विठ्ठल? तो काहीच बोलत नाही. तो न बोलता भक्तांची मदत करतो. मग आता ह्या भक्ताने विठ्ठलाकडे काय मागितलंय? त्याला मार्ग दाखवायला सांगते मी. एक मार्ग आहे. काय? जगन्नाथजींना जाऊन भेट. त्यांच्या बऱ्याच ओळखी आहेत. त्यांना इथे काय घडले ते सविस्तर सांग, ते तुला मदत करतील. अरे हो, माझ्या लक्षातच आलं नाही. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. अगं विठ्ठलनेच पाठवलं मला तुझी मदत करायला. अच्छा, म्हणजे माझा विठुराया तुमच्याशी पण बोलतो का? माझा विठुराया तुमच्याशी पण बोलायला लागला म्हणजे तुझा आणि माझा विठुराया काय वेगळा आहे? नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी आत्ताच जगन्नाथजींना जाऊन भेटते. जा. येते. पांडुरंगा,